एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। देशात सुरू असलेल्या संचारबंदीसह लॉकडाऊन झाल्याने शासनाने आधीच शाळा महाविद्यालयांना अनिश्चित काळासाठी सुट्ट्या जाहीर केल्याने जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहार वाटपाविना पडून राहिल्याने तो गरजूंना समप्रमाणात वाटून द्यावा असा आदेश निघाल्याने सिन्नरमधील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मधील शिल्लक कोरडा शिधा समप्रमाणात वाटून देण्यात आला। सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील असंख्य विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवतात। त्यांच्या हाताला काम मिळाले तरच पोटाला अन्न मिळते। अशात शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अचानक शाळांना सुट्टी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात खंड पडल्याने त्या विद्यार्थ्यांचा भारही अशा कुटुंबावर पडला आहे। तर जगायचे कसे अशा विचारात असताना शासनाने जिल्हा परिषद अंगणवाडी आदी ठिकाणचा शिल्लक असलेला पोषण आहार विद्यार्थ्यांच्या पालकांना समप्रमाणात वाटावे असा आदेश निघताच सिन्नर शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मधील शिक्षकांनी सर्व कोरडा शिधा एकत्र करीत त्याचे समप्रमाणात विभाजन करून त्याचे पालकांमध्ये वाटप करण्यात आले। दररोजच्या जेवणासाठी धान्य व कडधान्य मिळाल्याने पालक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते। यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करून सर्वांना कोरोनापासून बचावासाठी सतत हात धुणे, मास्क वापरणे, घरातच राहणे अशा सूचना मुख्याध्यापक युवराज नंदन, शिक्षक राजेंद्र शेजवळ, वंदना भडांगे, मनोहर आव्हाड, मोहिनी इंगळे, प्रकाश दावळे, वंदना मुंडे, अश्विनी पाटील, जयश्री गायकवाड, विलास ढोबळे, सुनील शिंदे, सुनीता भुवा आदींनी केले। तर यावेळी 320 विद्यार्थ्यांच्या पालकांना समप्रमाणात शिधा वाटप करण्यात आले। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की जगभर कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव इतका फैलावत आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या तालुक्यातच, जिल्ह्यात किंवा राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगभर या विषाणूने पूर्णपणे प्रादुर्भाव आपला वाढवलेला आहे आणि त्या अनुषंगाने शाळांना गेल्या 1.5 महिन्यापासून सुट्ट्या आहेत। मुलांची उपासमार होत होती। जो शालेय पोषण आहाराचा तांदूळ किंवा इतर धान्याचे माल असेल तो शाळांमध्ये पडून होता आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्णय घेतला आणि एक महिन्यापूर्वी ग्रामीण भागातील मुलांना जो उरलेला पोषण आहार आहे, तांदूळ आहे, धान्याचे माल आहे तो वाटून देण्याचा निर्णय पारित झाला। परंतु त्यानंतर आमच्या पालकांकडून अनेक वेळा शिक्षकांना फोन येत होते की ग्रामीण भागामध्ये तांदूळ वाटप होत आहेत, आपला तांदूळ कधी देणार आहेत सर, किंवा आमच्या मुलांना आता खाण्यापिण्याची गैरसोय झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने आमच्या शिक्षकांनी नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून आणि सिन्नर नगरपालिकेच्या वतीने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून परवाच नगरपालिका हद्दीतील शाळांचा सुद्धा पोषण आहार उरलेला जो साठा आहे तो वाटप करण्याबाबतचा निर्णय पारित झाला। आणि त्या अनुषंगाने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिन्नर नंबर 1 या शाळेमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून आमच्या सर्व शिक्षकांनी उरलेल्या सर्व शिध्याचं व्यवस्थित प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये वाटप केलं। प्रत्येक मुलाच्या नावाने व्यवस्थित वाटप करून ठेवलं आणि आज त्याचं प्रत्येक पालकाच्या हातामध्ये ते वितरण करण्याचं काम सुरू आहे। आमच्या पालकांची परिस्थिती अतिशय बिकट आहे। सर्व मोलमजुरी करणारे पालक आहेत, हातावर त्यांचा संसार आहे आणि आज लॉकडाऊनमुळे सर्व पालक आज घरी बसलेले आहेत, त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे आणि त्यावर शासनाने ही जी उपाययोजना केलेली आहे तिचं निश्चितच स्वागत करण्याजोगी आहे। आज पालकांमध्ये अतिशय शिस्त आणि उत्साह दिसून आला। सर्वांनी अतिशय शिस्तीमध्ये या शिध्याचं वितरण होत असताना सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व पालकांना धन्यवाद देतो। प्रशासनाने मुलांच्या वतीनं जो काही निर्णय घेतला आणि हा शिधा वाटप करून देण्याची परवानगी दिली त्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाला धन्यवाद देतो। जगावर जे कोरोनाचं संकट छावलेलं आहे त्या अनुषंगाने शासनाने विविध उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा सिन्नर नंबर 1 येथे जो पोषण आहार शिल्लक होता, शासनाने ठरवून दिलेलं सुरुवातीला आदिवासी भागातील पोषण आहार वाटप झाला, त्यानंतर ग्रामीण भागात झाला, परंतु नगरपालिकेचे पालक खूप प्रतीक्षित होते। आम्ही रोज विद्यार्थ्यांना
वर्क ॲट होम देत असो, अभ्यास देत असो, त्याबद्दल अभ्यासाची विचारणा करता करता विद्यार्थ्यांकडनं आणि पालकांकडनं सारखी विचारणा होत होती का सर खेड्यावर वाटलं झालं आपलं कधी, तर त्याच अनुषंगाने आम्ही सर्व शिक्षक वृंद आणि आमचे पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी पाठपुरावा करून नगरपालिकेकडे पाठपुरावा करून आणि शासनाकडनं परवानगी मिळाली. परवाच शासनाकडनं अधिकृत पत्र आलं, त्या नुसार परवापासून 3 दिवसात आम्ही सर्व अन्नधान्याचं पॅकिंग केलं. सर्व शिक्षक वृंदाने त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळले आणि त्याचप्रमाणे पालकांना सुद्धा सर्वांना फोनद्वारे आणि निरोपद्वारे त्यांना संपर्क केला आणि आज दिनांक 18/4/2020 रोजी सकाळी 8 वाजेपासून शासनाच्या नियमानुसार सर्व धान्यादी मालाचं वाटप सुरू आहे. पालकांचाही नियमांचं काटेकोर पालन करत आहे. त्याचप्रमाणे आम्ही भावी पटनोंदणीच्या दृष्टीने इयत्ता पहिलीची पटनोंदणी सुद्धा कोणती फी न आकारता पटनोंदणी सुद्धा सुरू केली. त्यालाही पालकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. असंच पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेंना वेळोवेळी सहकार्य केलं जातं. असंच राहील. पालकांनी समाधान व्यक्त केलं आणि शासनाने जो योग्य निर्णय घेतला त्याचं पालकांकडनं आणि सर्व शिक्षक वृंदाकडनं स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. परिषद प्राथमिक शाळेतर्फे शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांचा जो साठून राहिलेला होता तो शाळेतर्फे सर्व पालकांना खराब न होता सर्व विद्यार्थ्यांना नंदन सर व पूर्ण स्टाफच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या वतीने तसेच प्रशासनाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. त्याबद्दल सर्व पालकांच्या वतीने मी प्रशासनाचे व शाळेचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. आज आपल्याला माहिती आहे आपल्याला जागतिक संकटाचा सामना करावा लागतो आहे कोरोना नावाचा आणि त्यामुळे सगळीकडेच वातावरण बिघडलेलं आहे. तर शालेय वातावरणामध्ये सुद्धा मुलांना शाळेत न पाठवता घरी ठेवलेले आहे आणि विद्यार्थी जेव्हा शाळेत येतात तेव्हा शासनाचा एक उपक्रम म्हणून आपण त्यांना पोषण आहार योजना महाराष्ट्र शासनातर्फे दिली जाते, केंद्र सरकारतर्फे सुद्धा दिली जाते. तर आता जवळजवळ 1 महिना झालेला आहे की विद्यार्थी घरी आहेत कोरोनामुळे. शाळेतल्या वातावरणात गर्दी करू नये म्हणून आपण विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या होत्या की घरी राहावं असं. माननीय महाराष्ट्र शासनाचे जे पण आदेश होते ते आदेश पूर्णपणे पाळून आम्ही आता पोषण आहार जो आपण मुलांना देत असतो तो पोषण आहार विद्यार्थ्यांना जो काही महिन्याभराचा कालावधी त्यांचा गेलेला आहे तो कालावधी गृहीत धरून आम्ही शाळेमध्ये आता त्यांना जे पण त्यांच्या वाट्याचं आपल्या मोजमापाप्रमाणे किंवा प्रमाण जे आहे त्याप्रमाणे पिशव्यांमध्ये भरून पालकांना शाळेत बोलवलेलं आहे घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल या दृष्टीने पोषण आहार तो सगळ्या विद्यार्थ्यांना वाटप करत आहोत आणि त्यानिमित्ताने पालकांशी संवाद पण साधला जातो आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आढावा घेतला जातो की महिन्याभरात विद्यार्थी काय अभ्यास करत आहेत. तसं मोबाईलद्वारे आम्ही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत, परंतु तरीसुद्धा या पोषण आहार वाटपाच्या निमित्ताने आम्ही पालकांशी हितगुज केलेलं आहे आणि त्यांना योग्य प्रकारे पोषण आहार वाटप केले.